हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर आज ही पूजा मांडली जाते। तर सगळं काय वंशा त्यामध्ये पूजेसाठी ठेवला जातो। तर हे बघा ऊस, छोटे बोरं, हरभरा, तर गव्याच्या ओंब्या वगैरे सगळं काही। तर 5 बोळकुळे ठेवलेले, त्यामध्ये सगळं टाकलेले। मम्मीने पूजा केलेली होती, तर मी ही हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली। आणि त्यानंतर सौरभ भाऊन मी मार्केटला आलो। तर पतंगाने आसारी घ्यायच्या होत्या। तर आज मस्त आम्ही अशी मकर संक्रांती खूप छान मस्त सेलिब्रेशन केलं। सगळेजण आलेले होते। सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता। तर मार्केटमधून आम्ही मामाच्या घरी आलो। रांगोळी मुलींनी पुसली होती, अंशुई बाहेर होती, सई पण मम्मी पप्पासोबत आली होती। मामाच्या घरी जेवायला होतं। तर मम्मीला म्हणजे उपास करू म्हणून जेव घालतात ना, आपल्या घरातले एखादी सुवासिनी च्या नावाने घातले जातं। तर मम्मी पप्पांना दोघांनाही बसवलं। आजी पण मामांच्या घरी गेली होती लोंढे गल्लीमध्ये। मामा ही गरमागरम भजी खात होता। तर मस्त मामीने पुरणपोळीच केलेली होती। तर आम्हीही आलो। तर मला ही ब्लाऊज स्टिच वगैरे करायला जायचं होतं। माझी खरेदी झालेली आहे आता सगळे काही। तर तुम्हाला सगळं नंतर व्हिडिओमध्ये शेअरच करेल, कारण आता ना म्हणजे सगळ्या कामांची खूप गडबड चालू आहे। कारण आता लग्न पण जवळ आले। तुम्हा सगळ्यांना लग्नाला ह्या आग्रहाचे आमंत्रण आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता मी ब्लॅक साडी वेअर केली आहे आणि आपल्या छोट्या साईने पण ब्लॅक ड्रेस घातलेला आहे। आणि इकडं असं थोडंसं पतंगीचं डेकोरेशन केलं आहे मम्मीच्याच इथे मी। तर छान मस्त वहिनी पण आलेले आहे। आता सगळेजण येणार आहे फॅमिली। मस्त असं मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आता तू का तू तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सांग सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती। हा, तर वहिनींना पण बोलवून घेतलं आणि आता इथे पतंगे सगळे काही ठेवलेले आहे। आणि मी माझं फोटोशूट करत होते। सौरभ भाऊच माझी फोटो काढत होता, दिदी ही बसलेली होती। प्रत्येकाचं खूप छान मस्त असं फोटोशूट झालं। तर पतंग काय आम्हाला जास्त उडवता येत नाही, सौरभ भाऊने जुळवली, पण आम्ही फोटोशूट करायला चालू होतो। मस्त छान अशा ब्लॅक साड्या घातलेल्या आहे। आणि सईमध्ये माझी मध्ये लुडबुड चालू होतं। तर सईसोबतही केलं। मिस्टर नव्हते कारण त्यांना सुट्टी नव्हती, ते ड्युटीला गेलेले होते। तर मामी पण येणार होत्या, त्याही घरातला आवरून येणार होत्या। तर आता सौरभ भाऊ ना पतंग उडवतोय। मामी पण आलेले आहे, दीदी पण आली आहे। शिव अंशू उडी मारायची उडी। अर्चना मामींचा आजचा लुक मस्त दिसतंय। मामी सगळ्यांना शुभेच्छा द्या। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा। दीदी पण आली आहे, मावशी नाही आली अजून। डेकोरेशन केलं का तुम्ही? हो, कसं आहे आपलं थोडंसं सिंपल मस्त। पतंग फाडतील बरं का, पतंगी फाडू नका हा। नवीन कलर दिले भिंतीला तर हो। छान वाटतंय।
काय हो लय जड जात वयाला वरती सौरभ काढतोय ना कुठे पतंग मामीची पतंग दिसत नाही डायरेक्ट दिसली झूम केलं पतंग उडवता येते का हा कमरे वाटू मामी चालू द्या स्माइल प्लीज बाई असं काय करते हा असंच तर आम्हाला रील शूट करायची होती सगळ्या रील तुम्हाला माझे इंस्टावरती येईल नक्की जाऊन बघा आणि छान मस्त असे फोटो काढले रील शूट केली मस्त तर पतंग काय आम्हाला जास्त उडवता येत नाही पण आम्हाला रील शूट करायची होती ना तर मस्त सगळ्यांच्या रील शूट झाल्या सगळ्यांनी पतंग उडवली सगळ्यांनी खूप मजा केली आपले अंशू शिव सईनेही खूप धमाल केले मस्त टेरेसवरती सगळे काही खेळत होते खूप मजा आली संक्रांतीचं आजचं हे सेलिब्रेशन खूप छान मस्त झालं आणि मस्त त्यानंतर पार्टीही झाली मम्मी पप्पा दिसत नाही तुम्हाला तर ते ना मूळ लावण्यासाठी गेले होते कारण आता लग्न जवळ येते ना तर जवळ चाले 22 जानेवारीला हे सौरभ भाऊचे लग्न तर आता मूळ लावणं पण चालू केलं मूळ लावणं म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण देणं लग्नाचं तर सगळ्या नातेवाईकांकडं जावं लागतं लग्नाचं मूळ लावायला तर मम्मी पप्पा आज गेलेले होते तर जेवण झाल्यानंतर आता इकडे सगळ्यांचं रील शूट झालं आणि बहिणी सौरभ भाऊने पण मस्त असे फोटोशूट केलं तर त्यांचेही आम्ही छान मस्त फोटो काढले सगळ्यांचे माझ्या बहिणींचे सगळ्यांचे आणि आपली से बघा मस्त खेळून थकते आणि खाली बसून घेते मी ब्लॅक साडी घातली ना मला म्हणते मलाही ब्लॅक ड्रेस घालायचा आहे तर लगेच तिलाही वेअर करायला लागला आणि मावशीची मुलगी पण आलेली होती
तर इकडे माझे भाऊ ही टेरेसवरती पतंग उडवत होते. तरी या वर्षी ना खूप कमी पतंगी बाजी झाली. तर बघा आकाशात जास्त पतंगी दिसत नाही आहे. तर 5च्या नंतर थोडंफार दिसायला लागल्या, पण तरीही खूप कमी. नाही तर मागील वर्षी म्हणजे खूप साऱ्या पतंगबाजी व्हायची आणि खूप सारे म्हणजे आकाशात पूर्ण पतंगी दिसायच्या, पण खूप कमी. कारण आता सगळ्यांना फोनचं वेड लागले, तर आता हे थोडेफार विसरत चालले. पण फोटोशूट वगैरे शूट करण्यासाठी सगळं काही होतं. तर आमचेही फोटो वगैरे काढले. मामींनी ब्लॅक साडी घातलेली होती, मीही. तर आमच्या साड्या कशा होत्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मम्मीही मूळ लावून आली, तर वरती चालली टेरेसवरती. तर आम्ही सगळे आता इथे गप्पा मारत बसलो आणि त्यानंतर सौरभ भाऊ आणि बहिणींना सगळ्यांसाठी नाश्ता घेण्यासाठी गेले होत्या. मस्त आमची जी छोटीशी पार्टी झाली आहे. जरा बघत राहा व्हिडिओ. मामा पण आलं होतं. मामा त्यांचंही मामा मामीचंही फोटोशूट झालं आणि सगळेजण माझं जागरण गोंधळाचा ब्लॉग बघत होता. ज्या त्यांनी बघितलं नसतं त्यांनी नक्की जाऊन बघा. खूप छान असं जागरण गोंधळ झालं होतं. तर मामी ते पण बाहेर गेलेले होते, तेही आले आणि आता सौरभ भाऊ ते पण येतील. तर आम्ही आता सगळे काही रूममध्ये चाललो आहे, कारण आता सगळेजण थकले होते. तर आता सगळ्यांसाठी मस्त गरमागरम समोसे आणले. आमची अशी समोसे पार्टी. प्रत्येकाच्या घरी गेले, मीही आली घरी. छान मस्त मेनू केलाय, पनीरची भाजी, श्रीखंड, पोळी, भात. कारण पुरणपोळी सकाळी खाल्ली होती मामाच्या घरी. तर आता सगळीकडे हळदी कुंकू सुरू होतंय आजपासनं. तर रथसप्तमीपर्यंत. तर समोरच मावशींच्या घरीही जाणार आहे, त्यानंतर लोंढेगल्लीतही जाणार आहे मावशीच्या घरी. तर हळदी कुंकूला बोलवलंय सगळ्यांनी. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर इथेच समोर मावशी राहतात, त्यांच्या सुनबाई. तर त्यांचंही पहिलं हळदी कुंकू होतं. छान मस्त असं आहे ना, त्यांनी हलवाईचे दागिने घातलेले, ते ब्लॅक साडी खूप छान मस्त दिसत होत्या. तर आता त्यांनी छान मस्त असं घरामध्ये डेकोरेशन पण केलेलं होतं. मस्त पतंगी लावलेल्या आहे आणि मस्त अशा आजूबाजूने आर्टिफिशियल फुलांच्या माळाही लावलेल्या आहे. दोघी सासूसुना खूप छान मस्त दिसत आहे ना. दोघींनी ब्लॅक साड्या घातलेल्या होत्या. तर छान मस्त आज म्हणजे पहिलं तिचं आहे ना हळदी कुंकू होतं ना. तर सगळ्यांना बोलवतो बायकांना. तर आज मकर संक्रांतीपासून आहे ना हळदी कुंकवाला सुरुवात होते. माझंही हळदी कुंकू आहे. तर सौरभ भाऊचं लग्न झाल्यानंतरच आता सगळी घाई गडबड एक होते ना, तर नंतरच निवंतपणे करेल. तर साक्षी बहिणींचंही यावर्षी पहिलेच हळदी कुंकू असेल. तर सगळे व्हिडिओ तुम्हाला येईल खूप छान मस्त.
तर माझी मैत्रीण आहे ही पूजा, ती पण आलेली होती हळदी कुंकवाला त्यांच्या घरी. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू. तर मस्त त्याने नाश्ता वगैरे चहा वगैरे पण दिला. तर मस्त फरसाण सोनपापडी वगैरे आणलेली होती सगळ्या बायकांसाठी. तर तिळगुळ वगैरे दिले जाते आणि खूप छान मस्त असं आता हळदी कुंकवाचे तुम्हाला प्रत्येकाचं डेकोरेशन प्रत्येक काही ना वेगवेगळं काही ना काही करण्या म्हणजे असं काहीतरी वेगळं करावं असं प्रत्येकाला वाटतं. तर खूप छान मस्त यांनीही डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर मी मामाच्या घरी सगळ्यांना तिळगुळ देण्यासाठी जाणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिले घरामध्ये आपल्या गणपती बाप्पांना तिळगुळ दिले, देवरातही देवांनाही तिळगुळ दिले. तर मी इकडे आली होती घरी. तर आईने सकाळी पूजा वगैरे मांडलेली होती माझीही आणि त्यांचीही तुळशीचीही मांडावं लागते. तर तिघींचीही मांडलेली होती. आल्यानंतर छान मस्त रांगोळी वगैरे काढली मी बाहेरही आणि ते पूजेपाशीही. आणि आज ब्लॅक साडी घातलेली आज मी पहिल्यांदा. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मामा नव्हते. पड हाय नाही काही नाही जरा मग नाही आमचे काय पहिलं अहो घ्या कोणाचे तरी. आमचे गोडे आमचे गोडे प्रियांका 2 मिनिटं बसा. बोलतो अंशू कुठे नाही हो बरं तर आजी का जायचंय ना. मोठे बांधतात आम्ही कायम गोड बोलतो. आम्हाला वाईट बोल भागणार आहे का आमचं. गोड बोल बाई. फक्त खटकून काय फुगू काय नको. अरे मला द्यायचे का दे बाबा. अरे असं कुठे पाया पडायचं राहतं, बहिणीच्या पाया पडायचं राहतं. पाया पड वय तुझ्या पाया पड, मामाच्या पाया पड, बहिणीच्या पाया पड. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मामांच्या आत्याच्या सगळ्यांच्या पाया पडायचं. अंशू झोपेल ना दाजींच्या. नाही नको दादा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तुम्ही हळदी कुंकाल चालले का आता. पाया पडून बाई हळदी कुंकाल ते म्हणून मान नाही सांगेल. मामीचा पण आहे काय वाटलं ते माना का हो? घ्या ना. आमच्याकडे बेत असतो मसाले भात पावडे. आज मसाले भात नाही पण नुसते पावडे. कारण की सकाळचा पुरणपोळीचा स्वयंपाक खूप पडलेला आहे. पण गोड कोणी खात नाही घरामध्ये जास्त. मग गरम मस्तपैकी पावडे तळत आहे मामी. दमलोय ना आम्ही. खूप पतंगी उडवल्या, खूप खल्लास केल्या. आमचे पतंग उडवणंच भारी होतं. तर आजपासून आहे ना हळदी कुंकवाला सुरुवात होते ना. तर पहिले तिकडे गेले, नंतर मामाच्या घरी तिळगुळ वाटण्यासाठी गेले आणि इकडे आली आहे नानींच्या घरी. तिथे हळदी कुंकू होतं. तर छान मस्त डेकोरेशन केलेली बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेले. तुम्हालाही म्हणजे आता हळदी कुंकू प्रत्येकजण करतं. तर थोडंसं डेकोरेशनची तुम्हालाही आयडिया येईल. नानींनी पण मस्त इथं डेकोरेशन केलेले हळदी कुंकवाचं. तर मला पाटावरती बसवलं, हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर वाण दिलं. मस्त अशी गुळाची भेली दिली. प्रत्येकजण आहे ना आपल्या आवडीने सर काही ना काही वाण देत असतं. तर तिळगुळ पण देतात आणि ती साक्षनानी ही पण खूप छान मस्त दिसत होती. आणि त्यानंतर म्हणजे साक्षनाची छोटी अवनी तिचंही बोरस्नान होतं. बोरस्नान तर प्रत्येकजण करत असतं, तिळवा करत असतं. तर सगळं सईचं पण केलेलं आहे, जुन्या व्हिडिओमध्ये आहे, नक्की जाऊन बघा. तर सई खूप छोटी होती, खूप क्यूट होती.
तरी बघा मस्त असं डेकोरेशन केले फुलांनी आणि छान मस्त असं इथे पाट वगैरे ठेवलेलं आहे. पाटालाही अशा आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावलेल्या आहे आणि वरती भिंतीलाही मस्त अशा पतंगी माळा लावून मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तर म्हटले चला तुम्हालाही काही मदत होईल, तुमच्यासोबतही शेअर केलेलं आहे. तर आता प्रत्येकजण म्हणजे असं कसं छान दिसेल ना अशा पद्धती वेगवेगळ्या प्रकारे करत असतं आणि ही प्लेट तर खूप छान होती. तर उन्हीचं पण मी ना तिला ओवाळून घेतलं आणि आता आम्ही सगळ्याजणी तिच्यावरती ना कुरमुऱ्या बोरं चॉकलेट असतात तर हे तसं टाकलं जातं लहान मुलाच्या अंगावरती. तर सगळ्यांनी टाकलं, मस्त आमचं फोटोशूट झालं. तर पूजा पण आलेली होती, तर मम्मी पण आलेली होती. तर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान मस्त असे फोटोशूट पण केलं आणि त्यानंतर मी आता भारताजीच्या घरी पण जाणार आहे लोंढे गल्लीमध्ये. तर पूजा पण आली होती हळदी कुंकवासाठी. तर आता मी निघाली आहे. तर चला, तर खूप छान मस्त असं प्रत्येकाच्या आवडीनुसार वाण पण दिलं जातं. तर हे माझ्या आजींचं घर आहे लोंढे गल्लीमध्ये. इथं बाहेर छान मस्त हळदी कुंकवाचं असं नाव असं म्हणजे आणलेलं होतं, त्यांनी ठेवलेलं आहे. आणि हे आता सगळेजण आलेले होते हळदी कुंकवासाठी आणि माझ्या आजींनी मामींनी पण खूप छान मस्त असं डेकोरेशन केले हळदी कुंकवाचं. तर हे बघा, तर खूप छान. आणि इथे सगळेजण बसलेले. तर सगळेजण, आता माझा मामा आहे हा, तर सगळे तिळगुळ वाटत होते पहिले आल्यानंतर. तर सगळ्यांनी एकमेकांना तिळगुळ दिले आणि त्यानंतर मामींनी मला वाण वगैरे दिले, हळदी कुंकू दिलं, फोटोशूट झालं आणि त्यानंतर मी घरी आली. तर इथे बघा मस्त विठू रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे. गणपती बाप्पा ही आहे. हे माझ्या आजीचं देवघर आहे आणि छान मस्त पतंगे वगैरे लावलेले आहे. खूप छान मस्त असं डेकोरेशन केलेले आहे आजींनी. तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हालाही आता काही मदत होईल. तर चला, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्याही माझ्या मामी आहे, तर पल्लवी मामी. तर आमचं सगळ्यांचं तिळगुळ देण्याचं चालू होतं. तर मिस्टर काही घरात मध्ये नाही आले कारण सगळी बायका होत्यात ना त्या. तर आता हळदी कुंकवावरून घरी आली आहे आणि मीही सगळ्यांना तिळगुळ दिले, सगळ्यांच्या पाया पडले घरामध्ये. आणि आपली सई बघा पप्पांना तिळगुळ देते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोलला. तिच्या बोलक्या अशा तिच्या तुटकमुटक भाषेत ती बोलते, पण मस्त बोलते. तर आजींनी बघा तो हातात सईचा तांब्या दिसतो ना, देव तांब्या, तो वाणामध्ये दिला म्हणजे देवाला यूज होईल असं. तर खूप छान वाण मिळालं. तर आता माझं जेवण वगैरे झाले, किचन वगैरे क्लीन झालं. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.